आणि हे बघा इकडे पापडांची सुरुवात झाली. आज आमच्या आत्याचे पापड आहेत, नंतर आपले, आणि इकडे आपले शिंदे काकी पापड करतात. हे आपले हार्डराईव्ह आहे. हे बघा ही दुसरी कॉम्पिटेटिव्ह टीम आहे, ही छोटी टीम आहे. इकडे पण पापड चालू आहेत. हा एक आहे आणि हे दोघं जण. भेटलं काय? हा रे डाळिंब आहे. हे पूर्ण झाड भरले रामाने. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली पापडापासून. गेले सर्वजण. काकींचा पापड पडला आमच्या. आजच्या दिवसाची सुरुवात झाली पापड. आपल्याकडे कसे कॉम्पिटिशन होते. एकदा मसाले सुरुवात केली की सगळेजण मसाले घेतात. आता पापडाची सुरुवात झाली, आता सर्वांकडे पापड. तुम्हाला दाखवतो मजा. आणि एक आपल्या दोन गोष्टी येतात आज डिलिव्हरी आहे. आज येणार काय आहेत ते पण दाखवतो तुम्हाला. माईक पण आपण तो मागवलाय, कारण कसं होतं बाहेर जेव्हा क्राऊड मध्ये असतो किंवा इथे पण तुम्हाला सराउंडिंगचा आवाज येतात. बघूया माईक वगैरे किती फरक पडतोय. तो येणार आहे आज दाखवतो. ओपन करूया व्हिडिओ मध्ये ते आजच्या. आणि हे बघा इकडे पापडांची सुरुवात झाली. आज आमच्या आत्याचे पापड आहेत, नंतर आपले, आणि इकडे आपले शिंदे काकी पापड करतात. आणि तुम्हाला असं बाहेर दाखवतो पापडांची कॉम्पिटिशन बाजूची. हे बघा ही दुसरी कॉम्पिटेटिव्ह टीम आहे, ही छोटी टीम आहे. इकडे पण पापड चालू आहेत. हा आणि हे बघा इकडे लावलेत आपल्याकडले आणि इकडे त्यांचे आहेत. जास्त आपली मेजॉरिटी आहे. आणि हे बघा इकडे खाली, इकडे तांदूळ. ए गुड मॉर्निंग. हा गौरवची सकाळ आत्ता झालंय आमच्या. पापडांची कॉम्पिटिशन हो, तेच बोलो दाखवतोय. आपल्याकडे मसाले झाले तर पापडांची कॉम्पिटिशन आहे. तर तुम्हाला मगाशी बोललो होतो ना, जे पार्सल आपलं येणार आहे ते पार्सल आलंय. ओपन करतोय. एक आपल्या हार्डराईव्ह आहे 4 TB ची, आणि एक तो आपला माईक आहे मागवलेला. बघूया कसे आहेत. दोन्ही पण एकसाथच दिले ते पार्सल. हे आपला हार्डराईव्ह आहे. पहिला माईक बघूया, आणि उद्यापासून पुढला ब्लॉग येईल ना, ह्याने आपण शूट करू. पहिला टेस्ट करतोय, नंतर की कसा आवडतोय तुम्हाला पण. ह्या बघूया आता, नाही तर उद्याच्या व्हिडिओमध्येच दाखवेल. पहिलं मी चेक करतो कसं वाटतंय काय आहे ते. ती जी डिलिव्हरी तुम्ही बघितली ती केलं बॉक्स ओपन. पण गडबड असं झालं की हा जो माईक आहे ना डिजिटेकचा, तुम्ही केलता बघतो माझ्या घाईघाईत लक्षात नाही आलं थोडं. हा ही जी पिन आहे ना, ही ॲपलवाली पिन आहे. आपल्याला सी पाहिजे होती, त्याच्यामुळे ह्याला फक्त आता हा रिप्लेसमेंट. तर तो मला असं बोलतो की पहिलं कसं व्हायचं, पहिलं कुठलं इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट कुठलाही येऊ दे, रिटर्न रिफंड पण असायचं आणि रिप्लेसमेंट पण असायचं, दोन्ही ऑप्शन असायचे. पण आता फक्त आहे रिप्लेसमेंट. तो मला बोलला आता पहिले रिप्लेस कर, आणि सेकंड टाइमला आलं की मग तेव्हा रिटर्न रिफंड कर. मग तेव्हा ते पैसे आले की मग दुसरं करू शकतो. त्याच्यामुळे आता परत पाठवला. हा ओपन करून बघितलेला, बाकी सगळं ओके. आपण चेक करू शकत नाही. ॲपलची पिन आहे, आपला ॲपल मोबाईल आहे, पण आपण ह्यानी ब्लॉक करतो विवोनी, त्याच्यामुळे त्याला सी पिनच लागते. त्याच्यामुळे ह्या पिनचं काहीच काम नाही. समजा नाहीच झालं तर मला आपण कनेक्टर घेऊन बघू जुगाड करून काय होतंय. पण तो बोलला रिप्लेस कर बोलते. रिप्लेस केला, परत आला की परत रिटर्न रिफंडचं ऑप्शन येईल. त्याच्यामुळे पहिले ट्राय करून बघू. नाही बघितलं तर ह्याला कनेक्टर घेऊन मग जॉईन करू, होऊन जाईल तरी पण फोन काम. मग ठीक आहे, ते झालं. दुसरं दाखवतो आपली जी ही बघा, ही हार्डराईव्ह आहे ना, ही 4 TB ची, ती घेतली होती. कारण काय होतं, ब्लॉग बनवतो, ब्लॉगचे नंतर आपलं बाकीचं शूट चालू असतं, त्याचा डेटा एवढा टायमाला 20-25 GB चा डेटा तयार होतो. त्याच्यामुळे तो डेटा एवढा भरतो ना. माझी ऑलरेडी एक हार्ड डिस्क आहे 2 TB ची, ती पूर्ण भरलेली आहे. नंतर 1 TB जी PC मध्ये इनबिल्टवाली आहे ती भरली आहे. त्याच्यामुळे बोलतो तर ही 4 TB ची सध्या मागवलंय. ह्याच्या सगळा डेटा ट्रान्सफर करू आणि त्या खाली करून टाकू, म्हणजे ते कसं बाहेर जाताना त्या आपल्याला उपयोगाला पडतात, आणि कम्प्युटरच्या स्टोरेजसाठी पण. आणि ही ओपन केल्यावर हे आहे, ही वाली मस्त आहे सिगरेटची, आणि छान आहे. म्हणजे रिव्ह्यू वगैरे जे चेक केले प्रॉपर आहे. आणि त्याच्यासोबत काय काय दाखवतो बघा, एक केबल आहे,
आणि हा त्याचा चार्जर आहे. आणि हे समोर त्याचे अडॅप्टर आहेत, म्हणजे कुठल्या पण कंट्रीमधला असू द्या, पण कसं होतं प्रत्येकाचे आपल्या प्रत्येक कंट्रीमधलं बोर्डचं सिस्टम वेगळं असतं. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे हा इथे लावायचा आणि ऑन करून टाकायचा. तर असं काहीतरी ह्या एवढ्या गोष्टी ह्याच्यामध्येच. आणि ही ती हार्ड ड्राईव्ह. तर आता पीसी लावूया, चेक करूया. मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. फक्त एक ते थोडं एका यासाठी थोडंसं गडबडलं काम. माझ्या पण पटकन लक्षात नाही आलं, घाई म्हणजे मला ती वाटलं की मी सी वालाच केलं, त्याच्यामुळं पटकन मी एवढं लक्ष नाही दिलं, तर करून टाकलं. पण थोडीशी गडबडलं काम, पण ठीक आहे. चला आता काय इलाज नाही त्याला. रिप्लेस झालं तर ठीक आहे, तर नाहीतर मग तो जुगाड करायला लागेल. पण होईल, रिप्लेस होईल. रिप्लेस होऊन आलं ना की मग रिटर्न आणि रिफंड करू त्याला आणि मग तो दुसरा मागवूया. त्याच्यामुळे आधी झालेलं बोललो ह्यांनी याचं शूट होईल उद्यापासून, पण नाही शूट होणार. त्याच्यामुळे ते आलं गेल्याशिवाय सोमवारी दाखवते रिप्लेससाठी. सोमवारी आलं रिप्लेस केलं की मग पुढचं करून टाकू. क्लासला आहे थोडासा ब्रेक झालाय, त्याच्यामुळे बोललो काहीतरी करू. इथलं झाडांवर काजू आहेत. काजू जे सुकलेले आहेत ना प्रॉपर, ते काजू घेतले आहेत, उद्या भाजूया ते सकाळी. आता किती जण आहेत, हा एक आहे आणि हे दोघं जण. भेटलं काय? हा रे डाळिंब आहे, पण ते कवळं आहे रे. हे फुटलेलं कुठं खाली पडलेला, पण हे फुटलेलं होतं काय? अरे हा, हे बघ प्रॉपर आहे. काय काय बरीच झाड आहे. तो हे डाळिंबाचं झाड आहे समोर. हे डाळिंब भेटलं, पण हे फुटलेलं होतं, पण त्याने काढलं. इकडं आंबा आहे, चिकू आहे, आणि तिकडे जाम आहे. जाम नंतर परत याचं बदामाचं झाड पण आहे. त्याच्यामुळे बदाम नाही, सॉरी काजू. बदाम नाही ना रे, बदाम नाही ना इथे. बदामाचं आहे पण तिकडे समोर, तिला बदाम नसते आली. काजू. तर हे डाळिंब भेटलं, काजूच्या बिया पण भेटल्या बऱ्याचशा. उद्या सकाळच्या ह्याच्यामध्ये आपण ना त्याला फ्राय करू जरा काजू चुलीमध्ये. बघूया निघतात काय. मागच्या वेळी एक निघाली थोडीशी, आता बघूया. हे वाला नाही, हे वाला झाड आहे. आधी मला ते वाटलं, आणि हे बघा बारीक बारीक पकडले त्याला. इथे आहे, तर हा पण हा इथे वाढेल. हा आहे, हा इकडे आहे, नंतर इकडे आहे. हे आहेत, नंतर हा बघा हा इकडे आहे. ब्रेक टाइम मध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी करत असतो. पण आता हे बघा इथं समोर आहेत ना ते झाड दिसतात काही. ते इथे बघा, इथे हे फणस पण आहेत. इथं फणसाला पकडलेले. इकडे मोठं गार्डन झालं. काय काय डाळिंब, नंतर फणस झाला, काजू झाली, काजू नंतर चिकू आहेत, जाम आहेत. एकाच साईडला एवढी आहेत. सगळ्या झाडांवर सगळ्या प्रकारची फळं आहेत आलेली. आहे ना रे. जाम पण दाखवतो तुम्हाला, जाम पण बघते. जाम मोठे ना झालेत अजून. जाम हे होत पूर्ण झाड भरले जामांनी. काय आहे बघा, हा हे बघा, हे इकडे आवळे पण आहेत. त्याने थोडं ब्लॅकआउट दिसतंय कारण लाईट अपोजिट आहे ना. म्हणजे सगळ्या प्रकारची फळं आहेत इथं. आणि इथं पेरू पण आहेत मला वाटतं. हे ठेव, हे बघा पेरू छोटे आहेत. काय नाही असं नाही, सगळ्या गोष्टी आहेत. थोडं ब्रेक टाइम मध्ये काहीतरी टाइमपास काढत नाही, बाकी त्या गोष्टी त्या जागेवर असतात. हे बघा थोडस आहे, बोलू तुम्हाला दाखवूया. म्हणजे इथल्या परिसरात ही एवढी आहेत, पण एवढ्या याच्यात बऱ्याचशा काही काही गोष्टी आहेत. तर आता आलो क्लासवरून, जेवलो, आणि जेवून झालो. आता काय झालं, बोललो की आपण ती सकाळ तुम्हाला दाखवलं ना जे ऑर्डर मागवली स्टोरेजसाठी 4 TB ती, बोललो आपण लावून चेक करू. कारण ते दुपारी जवळपास दुपार झाली 3:30 वाजले, मला क्लासला यायचं होतं. त्याच्यामुळे चेक करायची खाऊन गेली. त्याच्यामुळे आता सर्व ती लावूया, बघूया कसं होतं ते. कारण त्यांची पण काहीतरी 2 वर्ष गॅरंटी वॉरंटी आहे. सगळं 7 दिवसाची रिप्लेसमेंट आहे. काही प्रॉब्लेम सुद्धा पण चेंज करू शकतो. तसा तो ह्याचा झाला प्रॉब्लेम. हा तो पण डिजिटलचा माईक मागवलेला त्याचं, हे नेमकं माझ्या लक्षात नाही आलं. सी पिन हवी होती ना, हे आयफोन वाली पिन आली, त्याच्यामुळे गडबड झाली. आता तो रिप्लेस केलाय. तो बघूया आता काय होतं प्रॉब्लेम सॉल्व. नाही तर मग परत तो अंगावर पडेल आपल्या. दुसरा काही विषय नाही. मग एक थोडीशी चुकी घाई असं होतं. ती तर तिकडचे 4 TB वाले ना ते लावून वगैरे. काय होतं, स्टोरेजचा भरपूर प्रॉब्लेम होतो. शॉर्टचा डेटा एवढा होतो ना, टायमाला 20-20, 25-25 GB टाइमला डेटा होतो. त्याच्यामुळे आता हे पूर्ण पीसी आहे तो खाली करून टाकूया याच्यामध्ये. त्याच्यात लावूया, बघूया कसं होतं. बाकी जाऊ दे इकडे साईडला. आयफोन वरून मस्त आहे.
तुम्हाला मागशी दाखवलं तुम्ही, पण तरी पण बघायला पूर्ण पॅकिंग आहे आणि इथं सिक्रेटचे ब्रँडिंग आहे मस्त. आणि पाठी हे कनेक्ट आहे, एक पॉवर कॉर्ड आहे आणि एक पीसीला कनेक्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे. चला कनेक्ट करूया. तरी समोरच ठेवतोय, चेक करू. हे ते बोललो ना तुम्हाला, तेही पीसीला कनेक्ट करण्यासाठी USB आणि पाठीमागची याची पिन आहे. डायरेक्ट समोरून कनेक्ट होते. C2C पिन पण आहे. आणि हा पूर्ण हा असा चार्जर दिला, हे ओपन करायचं आहे. आणि जसं आपला जो जॅक असेल त्याप्रमाणे आपला इंडियावाला लागेल. बाहेरच्या आउट ऑफ जसे ज्या देशामध्ये जाईल त्याप्रमाणे असतं, प्रत्येक वेगवेगळं. त्याच्यामुळे त्याप्रमाणे सर्व दिलेले अडॅप्टर ते तुम्ही लावू शकता. आपला काय रिव्ह्यू व्हिडिओ नाही, पण बरोबर ब्लॉग मध्ये करतो, लावतोय, तुम्हाला पण दाखवतो काय काय. आणि कशाकडनं ही सिगरेटची माझ्या आधी ह्याची माझी हार्डिक्स होती माझ्याकडे ह्याची सिगरेटची, त्याच्यामुळे ती आता पण मी वापरतो. त्याला पण भरपूर वर्ष झाली, पण मस्त आहे. त्याच्यामुळे सिगरेट कंपनीचं कसं आपलं माहितीच आहे, सिगरेटचीच मागवली. WD पण येते, ती पण चांगली असते. आणि सिगरेटची बेस्ट आपली. ती कसं ही कंटिन्यू पीसीत लागून राहणार नाही. बाकी आता पीसीतला डेटा त्याच्यामध्ये खाली करतोय पूर्ण जो काय येतो, त्याच्यामुळे मग परत ही मोकळी होऊन जाईल. आणि लगेच काढून ठेवून देईल, जेव्हा लागेल तरच त्यावेळेला लावायची. येस, इथे तुम्हाला दिसत असेल ते बघा आलेली आहे. 4TB आहे. 4TB म्हणजे पूर्ण 4TB येतच नाही, कुठे आली तेवढी टीबी येत नाही. तर ते आता 3.63 TB दाखवत आहे. तर ठीक आहे. तर बाकी आता ओके आहे. ही बाकी डिटेल्स भरतो, त्याचं साइन अप करून घेतो ते सगळं. तर जरा ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉग मध्ये. बाय.